18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। देशभरातील निवडून आलेल्या खासदारांनी आज संसदेमध्ये शपथ घेतली। आजच्या व्हिडिओतून आपण शपथविधीची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। आता आपण खासदारांचा नेमका कार्यकाळ केव्हापासून सुरू होतो याची माहिती जाणून घेऊया। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 73 नुसार जेव्हा निवडणुकीचा निकाल जाहीर होतो तेव्हापासून नवनिर्वाचित खासदारांचा 5 वर्षांचा कार्यकाळ सुरू होतो। त्या दिवसापासून त्या खासदाराला संसदेचे सर्व अधिकार मिळतात। उदाहरणार्थ, निवडणूक आयोगाची सूचना जाहीर झाल्यापासून या लोकप्रतिनिधींना आपले वेतन आणि इतर भत्ते मिळण्यास सुरुवात होते। आता तुम्ही म्हणत असाल नेमका कार्यकाळ सुरू झाला तर शपथविधी कशासाठी, ते पण आपण समजून घेऊया। निवडणूक जिंकली आणि कार्यकाळ सुरू झाला याचा अर्थ संसदेचा सदस्य म्हणून थेट सभागृहाच्या कामकाजात सामील होता येत नाही। लोकसभेच्या सभागृहातील चर्चांमध्ये भाग घेण्यासाठी, मतदान करण्यासाठी आणि इतर कामकाजांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला राज्यघटनेच्या कलम 99 नुसार संसदेच्या सदस्यत्वाची शपथ व प्रतिज्ञा करावी लागते। जर एखाद्या लोकप्रतिनिधीने शपथ न घेताच सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभाग नोंदवला तर राज्यघटनेच्या कलम 104 अन्वये त्याला 500 रुपये आर्थिक दंड होऊ शकतो। आता आपण संसदेमध्ये नेमकं शपथविधीची प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊया। राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीनुसार संसदेच्या सदस्याला शपथ दिली जाते। ती अशी आहे, उदाहरणार्थ, मी सलमान राजू शेख गांभीर्यपूर्वक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापन झालेल्या भारतीय राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेल। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आपल्या कर्तव्याचं श्रद्धापूर्ण व शुद्ध अंतःकरणाने पालन करेल। तसेच मी न घाबरता तसेच पक्षपात न करता राज्यघटनेनुसार सर्व प्रकारच्या लोकांना न्याय वागणूक देईल। आता आपण नेमका शपथविधीचा इतिहास काय आहे ते समजून घेऊया। राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेनुसार घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही शपथेमध्ये ईश्वर ही बाब घेतली नव्हती। मात्र मसुदा समितीचे असे म्हणणे होते की शपथ घेणाऱ्या व्यक्तीने राज्यघटनेवर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवण्याचे वचन दिले पाहिजे। मात्र जेव्हा यावर संविधान सभेत चर्चा सुरू झाली तेव्हा पी.के. शहा व महावीर त्यागी यासारख्या सदस्यांनी ईश्वराच्या साक्षीने शपथ दिली गेली पाहिजे असा मुद्दा मांडला। महावीर त्यागी यांनी असा मुद्दा मांडला की जे देवावर विश्वास ठेवतात ते देवाच्या नावाने शपथ घेतील आणि जे देवाला मानत नाहीत ते गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतील। मात्र त्यांच्या या शिफारशीवरही बराच वादविवाद झाला। शपथेमध्ये ईश्वर साक्ष हा शब्द वापरायचा की नाही यावर बरीच वादळी चर्चा झाली। सरतेशेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शब्द वापरण्यास संमती दर्शवली। राज्यघटनेमधील शपथेतील शेवटचा बदल म्हणजे राज्यघटना कायदा 1963 होय। याद्वारे शपथ घेणारे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखतील असेही नमूद करण्यात आले आहे। राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या शिफारसीनुसार ही दुरुस्ती करण्यात आली आहे। आता आपण खासदारांना नेमकं शपथ कशी दिली जाते ते समजून घेऊया। लोकसभेसाठी शपथ घेण्यापूर्वी खासदारांना निवडणूक आयोगाकडून मिळालेले प्रमाणपत्र सादर करावे लागते। त्यानंतरच खासदारांना शपथ घेता येते किंवा प्रतिज्ञा करता येते। ही शपथ इंग्रजी अथवा राज्यघटनेत नमूद असलेल्या 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेतून घेता येते। साधारणतः अर्धे खासदार हिंदी अथवा इंग्रजीतून शपथ घेतात तर महाराष्ट्रातले खासदार हे मराठीतून शपथ घेतात। आता आपण तुरुंगामध्ये असलेले खासदार शपथ घेऊ शकतात का ते समजून घेऊया। राज्यघटनेमध्ये असे नमूद केले आहे की जर एखादा खासदार निवडून आल्यानंतर 60 दिवसांच्या आत संसदेमध्ये हजेरी लावत नसेल तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते। त्यामुळे तुरुंगात असलेल्या खासदारांना संसदेत जाऊन शपथ घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी दिली जाते। उदाहरणार्थ, जून 2019 मध्ये लोकसभेचा शपथविधी सुरू झाला होता। तेव्हा उत्तर प्रदेशमधील घोसी मतदारसंघाचे खासदार अतुल कुमार सिंह एका गुन्हेगारी खटल्यामध्ये तुरुंगात होते। न्यायालयाने त्यांना जानेवारी 2020 मध्ये संसदेत शपथ घेण्याची परवानगी दिली होती। ही होती खासदारांच्या शपथविधीविषयी माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।